नमस्कार दादा, मी आहे गॉगलवाला बाबा. राडा 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 लर्निंग मित्रांनो, नेहमी आपल्या ॲक्सेलेटर ब्रेक क्लचवर पायांची पोझिशन कशी असावी पाहू शकता. हा ॲक्सेलेटर आहे, हा ब्रेक आहे मधला, आणि डावा जो आहे तो क्लच आहे. काही जण काय करतात, ॲक्सेलेटर ब्रेकवर वगैरे पाय असा उचलून दाबतात आणि उचलून ब्रेक दाबतात. ओके, काही जण क्लचवर पाय असा हवेत उचलून ठेवतात एनी टाईम. ह्याच्याने काय होतं, ड्रायव्हिंग करता करता न कळत क्लच प्रेस होतो आणि सतत ड्रायव्हिंग केल्यानं क्लच दाबून क्लच प्लेटा खराब होतात. मग गाडी ओव्हरहीट होते, घाटात कुठेतरी थांबलेल्या असतात, बोनेट उघडून बंद पडलेल्या असतात गाड्या. हे अशा प्रकार आपल्या चुकींमुळे होतात. मग आपल्याला पायांची पोझिशन कशी असावी, प्रत्येकाच्या हाईटनुसार असणार. आता हे बघा, मी कसा पाय ठेवतो. हा ॲक्सेलेटर आणि हा ब्रेक दोघांच्या मध्ये माझी टाच आहे. मी फक्त ए बी अशा प्रकारे मी फक्त माझा पाय चेंज करतो. आणि डावा पाय जो आहे तो क्लचचा टाच खाली टेकली आणि हे बघा समोरच्या पंजाने मी क्लच ऑपरेट करतो. परत क्लच हळूहळू वर सोडतो, पुन्हा दाबतो, पुन्हा सोडतो. मी असा हवेत टाच ठेवत नाही. हवेत टाच ठेवली की तुम्हाला अवघडायला लागेल, दुखायला लागेल आणि क्लच पण थोडा प्रेस होऊन जाईल. म्हणून नेहमी आपल्या पायांची पोझिशन अशी असायला हवी, टाच खाली आणि समोरचा पंजा वर. सगळ्यात महत्त्वाचं लर्निंग मित्रांनो, शूज घातलात ना की तुम्हाला खूप छान ड्रायव्हिंग करता येईल, असं माझं वैयक्तिक मत. शूजची लांबी रुंदी जास्त असते आणि तुमचे पाय इझिली पोचू शकतील. ओके, काही लेडीजचे पाय लहान असतात, मग त्या अशा हवेत ठेवतात, पोचत नाहीत. सीट किती पुढे घेतलं तरी जात नाही. सीटचं पण काही सेटिंग असते, लेवल असते पुढे जाण्याची. ओके, त्याच्यामुळं सिम्पल गणित, एक काय करा, शूज घाला, ए बी अशा प्रकारे ऑपरेट करा. लेफ्टच्या पायाने तुम्ही क्लच ऑपरेट करा. ओके, शूजच का घाला, चप्पलच का घाला. आता काही जण म्हणतात की बाबा विदाऊट चप्पल ड्रायव्हिंग करा, जजमेंट लवकर येईल. हो, जजमेंट लवकर येईल, पण लाईफ टाईम तुम्हाला तीच सवय लागेल बिना चपलीची. तुम्हाला ऑलराऊंडर खिलाडी व्हायचं आहे. म्हणून तुम्ही शूज चप्पल घालून ड्रायव्हिंग करा, म्हणजे तुम्ही बिना चपलीचंही चालवाल, सँडलही चालवाल, स्लीपरही चालवाल, शूजनेही चालवाल, कारण तुम्हाला तो अंदाजा येईल. त्याच्यामुळं उत्तर एकाच ओळीत आहे की शूज घालून ड्रायव्हिंग करा आणि पायाची पोझिशन अशी ठेवा, ए बी आणि लेफ्टच्या पायाने फक्त क्लच यूज करा. आता हा ॲक्सेलेटर जो आहे तो स्पीड द्यायला, मधला ब्रेक जो आहे तो गाडी थांबवायला, आणि लेफ्टचा जो क्लच आहे तो आपल्याला गिअर शिफ्टिंगसाठी उपयोग होतो. नेहमी लक्षात ठेवायचं, क्लच दाबल्याशिवाय आपण गिअर टाकू शकत नाही. जर क्लच न दाबता गिअर टाकला तर गिअर बॉक्स डॅमेज होतात. म्हणून आपल्याला नेहमी क्लच फुल एंडपर्यंत दाबायचं आहे आणि मगच गिअर तुम्हाला कमी जास्ती करायचे आहेत. ओके, दुसरी गोष्ट, क्लच दाबून आपल्याला रेसही करायचा नाही आहे. त्याच्याने काय होईल, गाड्यांचे क्लच प्लेट खराब होईल, घर्र आवाज येईल आणि क्लच प्लेट जळून जातील. म्हणून एकाच ओळीत उत्तर आहे, ॲक्सेलेटर दाबला की क्लचचा पाय रिलीज करा, क्लचचा पाय दाबला की ॲक्सेलेटर रिलीज करा. अशा प्रकारे तुम्हाला पायांची पोझिशन हवी. आता मी शूज घालतो, माझ्या पायाची पोझिशन बघा, ए बी आणि लेफ्टचा पाय मी क्लचला यूज करतो. चला, अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. इन्स्टाला एकदा व्हिजिट करा, 2500+ व्हिडिओ मी बनवलेले आहेत. यूट्यूबला एकदा 1500+ व्हिडिओ आहेत, लॉंग शॉर्ट जबरदस्त असे व्हिडिओ बनवलेत. पेजला नवीन असाल तर फॉलो करायचं लर्निंग मित्रांनो, आणि या गॉगलवाल्या बाबाचा राडा एन्जॉय करायचा आहे. थँक्यू सो मच. राडा राडा राडा.